भावान कशाला पळवते मग मी काय कमी आहे का बाई? काय करते कुठंच काय कळ ना कोण कुठं चाललंय. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रायडर रॉया. तर काय तुमचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही जर का कालचा पार्ट 1 ब्लॉग बघितलाच असेल स्विगीचा. आपण का पार्ट 2 बनवलं काय माहीत आहे का? कारण एकच ब्लॉग मला वाटतं लय मोठा होत होता आणि मला असं वाटत होतं की असं अर्धा नको टाकायला नाही का, जरा तुम्हाला डिटेलमध्ये तिथं दावा पाहिजे. त्यामुळे मी टाकलं, त्यामुळे मी 2 पार्ट बनवलं. एक सकाळचा एक बनवला आणि एक रात्रीचा एक बनवला. तसं म्हणायला गेलं तर मी सकाळची ऑर्डरच मारत नाही. संडेला 12 ते 4 ही मी ऑर्डर मारत नाही, पण ब्लॉगिंग करण्यासाठी मी ऑर्डर मारलेली. आणि मी फक्त संध्याकाळचं मारतो, सोमवार शनिवार म्हणजे जेव्हा मन होईल तेव्हा मी मारतो ऑर्डर. आणि ती पण मी सकाळच्या मारत नाही ऑर्डर, संध्याकाळच्या मारतो 7 ते 11 ह्या दरम्यानच ऑर्डर मारतो मी. तर आता आपण चाललो आहे लोकेशनवर, पिकअप लोकेशनवर. अजून तर आपल्याला काय ऑर्डर पडली नाही, तर बघू आता ऑर्डर कधी पडते आपल्याला. आपण तर ऑनलाईन आली 7 वाजून 11 मिनिट झाली ती, म्हणजे 7ला ऑनलाईन आली मी. 11 मिनिट झाली तर अजून काय एक पण ऑर्डर पडली ना आपल्याला. बघू आता ऑर्डर कधी पडत्या आणि कुठली पडत्या. जाऊ. तुम्हाला भावानं कसा वाटला तो मागचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा. ह्या ब्लॉगमध्ये पण तो ब्लॉग बघितला नसेल त्यांना मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या, जावा लिंकवर क्लिक करा आणि तो ब्लॉग बघा. तो कसा वाटतो कसा नाही मला कमेंट करून सांगा. तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नाही तर तुम्हाला हे ब्लॉगमधलं कळणार नाही एवढं. म्हणजे तरी पण मी सांगणार आहे तुम्हाला थोडं. त्यामुळं थोडं सांगणार आहे. तरी पण तुम्ही एकदा जावा, तो ब्लॉग एकदा चेक करा. तर पोलीस काका तिथं होतं, पोलीस काकाने काय अडवलं नाही आपल्याला. एकच नंबर रॉंग साईडने यायला लागली, असं काय नाही विषय. कारण आपला सेटअप पूर्ण व्यवस्थित आहे, सगळा व्यवस्थित लागला सेटअप. फक्त आपल्याला एकाच गोष्टीची गरज आहे, जी की आपल्याला लागणार आहे कॅमेरा. एकदा जर कॅमेरा आपल्याला भेटला का आपला मोठं ब्लॉगिंग सेटअप म्हणजे कम्प्लीटच आहे. तसा आता इनकम्प्लीटच म्हणायला लागेल, कारण हा मोबाईल आहे का नाही जरा रिस्की आहे. जरा इथं लावणं मोबाईल रिस्की आहे नाही का, कधी पण काही पण होऊ शकतंय. जरा कमेंट करून सांगा भाऊ तुम्हाला मजा येते ब्लॉग बघाय. कारण मी एवढं कष्ट घेतोय नाही का, त्याचं काय तरी फळ कुठेतरी भेटलं पाहिजे. मी हे पण अपेक्षा नाही ठेवलं की नाही का म्हणजे जास्त चालू केलं तसं मला लगेच सक्सेस भेटावं, असं पण नाही आपलं काय. त्यामुळं सक्सेस हळूहळूच भेटते आणि जेवढ्या लवकर सक्सेस भेटते तेवढ्या लवकर माणूस खाली येतो. त्यामुळं लवकर सक्सेसची मला जरूरतच नाही. हळूहळू एक थेंबानं बादली भरत जायचं आपल्याला लगेच बादली भरायची नाही, एक थेंबानं बादली भरायची. हां पडले पहिली ऑर्डर आपल्याला किती जागी हो. ऑर्डर रेडी धावते सो का भेटले आपल्याला पहिल्यांदा ऑर्डर. हे आपल्याला भेटले हाय करायला तर ह्यांनी आपलं चॅनल बिनल सगळं विचारलं, ह्यांना चॅनल बिनल धावलं. आता ह्यांना उद्या ब्लॉग बघायला भेटेल, बघचाल ना उद्या ब्लॉग चालतं. तर आपल्याला पडलेले ऑर्डर ह्या इथं आहे हैदराबाद आरमोज हैदराबाद बिर्याणी हाऊस 2058 हां. मग मला भाऊन कसला गेला बघा की. मला भाऊन कसला पळवते मग मी काय कमी आहे का बाई? मार्केट कसं लागले. हां आता तुम्हाला भाऊ शेवट दिसला असेल. ही 18 सॉरी पहिला थांबा आपल्याला जायचं कुठं बाई? इकडे जायचं आहे. रस्ता कसा धावाले भावा. नाही मॅप आहे का नाही एवढं येड आहे का नाही मॅप, लय म्हणजे लय गंड होतं मॅप ही मला. बरं माझं जरा टकोरं चालतं या मॅपमध्ये. टकोरं म्हणजे नाही का जरा कळून जातं आपल्याला. आता मी आताच नाही ऑर्डर मारत, महिना 1.5 महिना झाला ऑर्डर मारतोय.
त्यामुळे कळून जातं मला नाही का कुठून जायचं कुठून नाही. तर ही मॅप लय लय वेगळं वेगळं धावतं आणि काय काय एवढं लांबनं ते धावतं ना. आज ती 2 किलोमीटर पण धावणार 5 किलोमीटर असं आहे मॅप. आता आपल्याला इकडे जायचं आहे. यमावाला सुट्टीच देणार. गर्दी 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 गर्दी. ॲक्च्युली माझ्या मोबाईलचं राहिले चार्जिंग 60% आणि ही मी पूर्ण ही होस तर मी ऑर्डर मारणार म्हणजे ब्लॉग चालू ठेवणार आहे. काय होस तर ऑर्डर कंप्लीट होस तर ह्याच्यातलं कट करून तुम्हाला जे धावणार आहे जावायचं ती धावणार आहे असा विषय आहे. तर मला असं वाटतं की अजून 1-2 ऑर्डर तुम्हाला धावतो आणि डायरेक्ट लास्टला रिचड करतो. रिचड हे ऑर्डर तशी आपल्याला लई लांबची पडल्या तर लांबची पडल्या पण 90 रुपयाची पडल्या. 50 रुपयाची ऑर्डर 5 किलोमीटरच्या ऑर्डर 90 रुपयानं पडल्या आपल्याला. माणसं आडवी तिथे कचाकच भाऊन या गाडी ह्या मेंबरनं गाडीला लाईट बघा कशी खाली केल्या सजवल्या मस्त वेगळी. गुलाबी 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 गाल आहे तुझं सोनेरी सोनेरी बाल. चाल माझ्या सोबत चाल है नाच माझ्या सोबत चाल. लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. चल माझ्या सोबत चाल चल माझ्या सोबत नाच चल. कसं वाटलं बाबा गाणं. होय मेंबर पण नसतं बाबा कसं गाडी चालू कट मारते. अबो गर्दी 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 काय गर्दी कुठंच काय कळ ना कोण कुठं चाललंय. बाकीर ना गाडी काढायची असते. मी असाही निकल जाता हो भाई. पिंपरी मार्केट चालू झालं बाबा. हे आहे पिंपरी मार्केट आहे. तर काय मला असं वाटतंय की मी लय फास्ट बोलतोय. तर तुम्हाला काय वाटतंय फास्ट बोलतोय का मी. जर बोलत असेल तर मला सांगा कमेंटमध्ये नाही का. जरा मी फास्ट बोलायचं जरा कमी करतो. PMPच्या मागं थांबणं धोका आहे. लय बेकार बाबा धोका आहे. PMPवाले असली ती गाडी चालवते ना अजिबात कुणाचा विचार करत नाही ते. ह्या इथं बाबा ह्या इथून आज जायचं मला क्लास काय तर लॉन्स इथून आज जायचं. हां सुखावणी सौरभ ना. ओके आपली ऑर्डर मला वाटतं 17वी चालू असेल बहुतेक. 17वी ऑर्डर चालू आहे. आणि मागच्या ऑर्डरला मी मध्ये तेवढी ऑर्डर दावली बंद केलं कारण जरा हेल्मेट नाही मोबाईलमुळे हेल्मेट लयच खाली येत होतं त्यामुळे लागलं माझं डोकं दुखाय. त्यामुळे मी काढून ठेवलं म्हणलं आता लास्टला करावं. आणि त्यातल्या त्यात अजून आपल्या मोबाईलचं चार्जिंग बी संपत आले. त्यामुळे आपल्याला लय गरज आहे लय म्हणजे लय गरज आपल्याला आहे कॅमेराची. तर लवकरात लवकर आपण कॅमेरा घ्यायचा. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा. तर चला तर ही ऑर्डर आपली S3 स्टाईल लाईफ S3 स्टाईल लाईफला पडल्या. म्हणजे 2 ऑर्डर होत्या. एक ऑर्डर मी पिकअप केली आता दुसरी ऑर्डर एक ऑर्डर मी ड्रॉप केली आता दुसरी ऑर्डर चालू आहे. माणसं बी येते ती मला म्हणत असतील आईला काही पोरग कोण आहे नक्की बाकीर नागाव येते. 6 मिनिटात जातो जाऊन आपण तिथं. तर हा ब्लॉग तुम्हाला अजून एकदा सांगतोय कसा वाटला कसा नाही कमेंट करून मला सांगा. आणि पुढनं गाड्या आल्या. आणि इकडे चालू झालं कोकणी चौकातलं
सारं शॉपिंगचं भावानं इकडे ह्या साईडला नाही एवढं जे पुरींचं शॉपिंगचं आहे का नाही त्याच्यामुळे एवढी जी गर्दी होत्या का नाही इथं शेवट गर्दी होत्या. आता वाजले तर किती माहिती का 10:30 वाजले तर आपली शेप आहे 7 ते 11 म्हणजे अजून अर्धा तास राहिला आपल्याकडं. अजून अर्धा तासात जेवढ्या ऑर्डर पडते तेवढ्या मारायच्या. मला वाटतं 20 ऑर्डर मारायच्या कारण 20 ऑर्डर मारलं मला बघतो जास्त 275 रुपये इन्सेंटिव्ह भेटणार. म्हणजे मी कमवलेलं वेगळं आणि मला इन्सेंटिव्ह म्हणजे ज्याला माहीत नसेल त्याचं ती एक बोनस म्हणून असतोय. ऑर्डर मारला एवढं आईला बरोबर चालू आहे ना मी. हां ऑर्डर मारल्याने एवढं आपल्याला पैसे भेटतात त्याला इन्सेंटिव्ह म्हणतात. म्हणजे 8 ऑर्डर मारले 85 रुपये भेटतात. परत ज्यांना 12 ऑर्डर मारला ना 155 रुपये भेटतात आणि 16 ऑर्डर मारलं ना 210 रुपये भेटतात. तर आपल्याला 210 रुपये जर जमा झाले तर आता आपल्याला 20 ऑर्डर मारायचे तर 20 ऑर्डर मारला 275 रुपये आपल्याला भेटणार. बहुतेक 275च आहे आणि इकडे चालू झाली गर्दी त्यामुळे इकडे वाटत नाही. तुम्हाला मागच्या महाग म्हणलं होतं भावानं की इथं लई गर्दी असत्या एवढ्या 1 किलोमीटर अंतरामध्ये. ही ती सिस्टीम आहे बघा कारण इथं रस्त्याचं काम चालू आहे. जाऊ का तर काय विषय झाला लय मोठा. विषय असा झाला की बाबा पेट्रोल पंप आलो मी. पेट्रोल पंप दिसला का पेट्रोल पंप आलो आणि पेट्रोल बंद झाले आणि गाडी मागे लागले बंद पडाय. ऑर्डर तर एक पडले मला लई लांबची नाही म्हणा पण अजून मला ती ऑर्डर देऊन 7 किलोमीटर जायचं आहे. तर काहीच आपलं फायनली झाले 11 वाजले त्या शिप संपल्या. तुम्हाला मी दावतो किती अर्निंग झाले किती काय झाले सगळं दावतो. आता ब्लॉग तुम्ही नसतं आता लास्टच एंड चालू आहे. ओय बाई मी नाही ऑनलाईन गेलो भावानं चुकून आहे जायला. तर ही बघा ही आपली दिवसाची अर्निंग आहे 1126 म्हणजे 1126 रुपये दिवसाची अर्निंग झाल्या. आणि त्यातलं आपल्याला अजून किती थांबा तुम्हाला दावतो 1126 त्याच्यातलं आपण आलो अजून इन्सेंटिव्ह आपण त्याच्यात ॲड करणार आहे किती तर कुठे गेलं हां तर 210 रुपये आपण त्याच्यात इन्सेंटिव्ह ॲड करणार आहे अजून. म्हणजे किती होते तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि मला खाली कमेंटमध्ये सांगा. तर ही आपली दिवसाची अर्निंग आहे. तर झालं आज एवढंच होतं रविवार. आता हे नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल शेवट हाय असा स्विगीचा पण त्यातलं स्विगीचं मी टाकणार नाही काय माझं पर्सनली टाकणार आहे. तुम्हाला हे ऑर्डर मारून दावली कसं करायचं असते कसं काय नाही. तर चला गुड नाईट झोपा. आता वाजले तर किती 11:15. आता मी पण जातो गाडीतलं पेट्रोल संपलं काय विषय होते बघतो आता मी. संपलं तर तुम्हाला दावतो नाही संपलं तर ब्लॉग खतम. चला गुड बाय.